नमस्कार. मी ॲडव्होकेट गायत्री जामनस्कर. आपण गेल्या काही भागांमध्ये हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 बाबत चर्चा करत आहोत. तर त्यातील आज सेक्शन 26 काय आहे याबद्दल आपण माहिती करून घेऊ. सेक्शन 26 ऑफ द हिंदू मॅरेज ॲक्ट डील्स विथ द कस्टडी, मेंटेनन्स अँड एज्युकेशन ऑफ मायनर चिल्ड्रन in matrimonial disputes. It allows the court to pass interim orders regarding these matters, ensuring that the wishes of the children are considered wherever possible. The court has authority to revoke, suspend, or vary any interim orders that have been issued. Additionally, it specifies that the father of the child born out of Hindu marriage generally has the right to custody unless the court decides otherwise. त्याचा अर्थ काय होतो? सेक्शन 26मध्ये मुलांची कस्टडी म्हणजे त्यांचा ताबा, मेंटेनन्स, त्यांचा जो खर्च असतो, एज्युकेशन ऑफ द मायनर चिल्ड्रन म्हणजे 18 वर्षाखालील मुलांचा जे खर्च असतात त्याबाबत कोर्टामध्ये आपण या सेक्शनखाली अर्ज करू शकतो. याच्यामध्ये हे कस्टडी, ताबा देताना मुलांची मनस्थिती बघून त्याबद्दल कोर्ट निर्णय घेत असतो आणि कधीकधी हे जे ऑर्डर झालेले असतात ते रिवोक करायचा म्हणजे चेंज करायचा, सस्पेंड, कॅन्सल करायचा अधिकार कोर्ट आपल्याकडे राखून ठेवतं. तर आत्ता सेक्शन 26 खाली आपण बघितलं की या सेक्शन 26नुसार आपण ह्या पद्धतीचे अर्ज कोर्टात दाखल करू शकतो. तर चला आता पुढील भागात अजून एक नवीन मुद्दा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.